श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी समता भावे, मानसीताईंची सीनियर स्टुडंट. कला नृत्यकला मंदिर ही गेली 27 वर्ष ताईंची संस्था आहे. ताईंनी अनेक शिष्या घडवल्या. त्यांच्या काही सीनियर स्टुडंट्स आता गुरु म्हणून कार्यरत आहेत. त्याही त्यांच्या शिष्या घडवत आहेत. पण कथकच्या दृष्टिकोनातून आणि एका परीक्षकाच्या दृष्टिकोनातून कथक काय असावं? आता पुढे जाऊन आम्ही पण क्लासेस घेऊ किंवा आम्ही पण ॲज अ गुरु म्हणून काम करू, तेव्हा परीक्षकाच्या दृष्टिकोनातून कथक काय असावं? हा प्रश्न मला ताईंना विचारावासा वाटतोय. काय वाटतंय मानसीताई तुम्हाला? तुमचं मार्गदर्शन हवं आहे आम्हाला ॲज अ गुरु म्हणून किंवा ॲज अ परीक्षक म्हणून. नक्की सांगते. आधी तुला खूप खूप आशीर्वाद की तुला हा प्रश्न पडला. आणि सर्वप्रथम गुरु शिष्याचं नातं हे एका आई मुलीसारखंच असतं. त्यामुळे आज मदर्स डे आहे, तर सर्वांना आम्ही मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जसं आई आपल्या मुलांचे प्रश्न सोडवते की नाही, तसंच एक गुरु शिष्याचे प्रश्न सोडवत असतो. तर मी निश्चितपणे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मुलींनो, आत्ता जे समताने विचारलं ते अतिशय योग्य आहे. ते अशा करता, कारण आता कथकची ओळख सांगण्याची गरज राहिलेली नाही, कारण जगातला असा कुठलाच कोपरा नाही जिथे कथक कोणी शिकत नाही, असं मला तरी वाटतं. पण या कथकच्या जेव्हा आता आपण परीक्षा देतो की नाही, त्यावेळेला त्या कथकच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये काय नाविन्यपूर्ण असायला हवं. आज जेव्हा मी गेली 27 वर्ष एक कथक गुरु म्हणून कार्यरत आहे, परीक्षक म्हणून सतत वेगवेगळ्या केंद्रांवरती जात असते, तर परीक्षकांच्या दृष्टिकोनातून समोरच्याचं प्रेझेंटेशन कसं असायला हवं याबाबत मला या पॉडकास्टमधून बोलायचं आहे खरं तर. कारण मी जेव्हा परीक्षक म्हणून जायला लागले त्यानंतर मी आमूलाग्र बदल करून आणले माझ्या मुलींच्या कोरिओग्राफीमध्ये. कारण आज माझ्या 9 ब्रांचेस आहेत, तर 9 ब्रांचेसला वेगवेगळ्या मुली शिकायला येतात. तर मूळ मुद्दा असा आहे, तो मी अजिबातच भरकटवू देणार नाही आहे, की परीक्षकांच्या दृष्टिकोनातून समोरच्याचं प्रेझेंटेशन कसं असायला हवं. तर मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी अगदी 1-2 मुली परीक्षेला बसायच्या प्रत्येक केंद्रावर, प्रत्येक परीक्षेसाठी. तर आपण उदाहरण घेऊया की गांधर्वच्या समजा प्रारंभिक ते विशारदच्या परीक्षा आहेत, तर त्यामध्ये प्रारंभिकच्या जवळजवळ एका केंद्रावर 70 मुली असतात. अशा अनेक केंद्रातून हजारो मुली परीक्षेला बसतात. आता प्रॉब्लेम कुठे आहे किंवा मूळ मेघ कुठे आहे? तर समजा उदाहरण घेऊया, मी एक गुरु आहे, माझ्या अनेक विद्यार्थिनी आहेत ज्या आता स्वतः एक गुरु आहेत. पारंपरिक चिजा ज्या आपण वर्षोनवर्ष शिकतो आहोत त्या ॲज इट इज त्या शिकतायत आणि मुलींनाही शिकवतायत. हे ठीक आहे, यात आपण परंपरा जपली. पण जेव्हा त्यांच्या एका ताईच्या 20-20, 30-30 मुली जेव्हा परीक्षेला असतात, तर त्यावेळेला हे बघा ना, समजा की एकच तोडा त्या 20 मुलींनी जर का नाचला किंवा एकाच पद्धतीने जर का 20 मुलींचा एखादा तोडा असेल, तर तो परीक्षक किती कंटाळून जाईल. मला सांगा, साधी गोष्ट आहे की तिगदा दिगदिग तिगदा दिगदिग करण्याकरता कोणी हात सेट केलेत? कुठल्या शास्त्रात लिहिलंय का की तिगदा दिगदिग थै यासाठीचे हात कसे असावेत? नाही. तर ते पूर्वीच्या गुरूंनी काही त्यांच्या पद्धतीने ठरवून दिलेले आहेत. बरं, आता ते नेमके कसे असावे हे तर पुढच्या गुरूंनी चेंजेस त्याच्यामध्ये आणले की नाही. मग त्याच पद्धतीने मला असं वाटतं, बोल म्हणजे की त्या प्रेझेंटेशनचं मूळ तेच ठेवून त्याची कोरिओग्राफी चेंज करावी, म्हणजे काहीतरी नाविन्यपूर्ण बघायला मिळतं. यातून तुमचा माइंड क्रिएटिव्ह होतो, तुम्हाला नवनवीन आयडियाज सुचतात. मला सांगा, जर का परंपरा करत आपण जर का ते फक्त जपत राहायचं असेल, तर एक साधं विचारते, आपण जर का कुठल्या गोष्टीमध्ये चेंजेस आणलेच नाही, क्रिएटिव्हिटी केलीच नाही, तर अजूनही मनुष्य बैलगाडीतूनच फिरला असता. विमान, ट्रेन याचे शोध लागलेच नसते. बरोबर आहे की नाही? म्हणूनच मला एक गुरु म्हणून प्रांजळपणे असं वाटतं की त्या कोरिओग्राफींमध्ये सुद्धा आता चेंजेस व्हायला हवे. मग ते कसे, काय, ती परंपरा जपून कसं ते सगळं पुढे नेता येईल यावर विचार व्हायला हवा. आणि यासाठीच हा पॉडकास्ट आम्ही सुरू केलेला आहे. तर मला माझ्या मुलींचं कौतुक वाटतं, कारण आज ते आता भविष्यातल्या गुरु आहेत.
भविष्यात त्या त्यांचे शिष्य तयार करणार आहेत. मग त्यासाठी ते कसं असायला हवं हा त्यांना प्रश्न पडला आहे. हे सुद्धा मला खूप आवडलं आहे आणि म्हणूनच आमचा हा पॉडकास्ट आम्ही दर रविवारी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सो स्टे ट्यून.